सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 195 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा सलग ऐकायला मिळतील. तन्वी खूप अपसेट होती अस्मिताचा विचार करून. तिला सतत अस्मिताचा रडका चेहरा आठवायचा. तन्वीसुद्धा सुरुवातीला अर्जुनसाठी अशीच रडत होती, पण ते रडणं वेगळं होतं. तो तिचा होता आणि तो तिला का त्रास देतो हे तिला कळत होतं. त्याच्या आयुष्यात कुठलीही मुलगी नव्हती. अर्जुनचं तिच्या हक्काचं प्रेम हे तिलाच मिळणार होतं केव्हा तरी, हे तिला माहीत होतं. पण अस्मिताचं मात्र रडणं वेगळं होतं. तिचा ऐवज दुसराच कोणीतरी घेऊन मिरवत होतं आणि म्हणूनच रडत होती ती. तिच्या हक्काचं प्रेम दुसरंच कोणीतरी उपभोगत होतं. आणि अर्जुन बेडरूमच्या बाहेर गेला आणि थोड्या वेळाने परत आला आणि त्यानं तिच्या हातामध्ये गरमागरम कॉफीचा मग दिला. ती म्हणाली, अर्जुन मला नको कॉफी. अर्जुन म्हणाला, तनू असं नाही करायचं. तू टेन्शन घेऊन काय होणार आहे का? सांग बरं. तू कॉफी पी, तुला रिलॅक्स वाटेल. नको ना अर्जुन, असं ती म्हणाली. आणि अर्जुनने कॉफीचा मग आधी स्वतःच्या तोंडाला लावला आणि मग तिच्या तोंडाला लावला आणि म्हणाला, आता तू ही माझी उष्टी कॉफी पिलीच पाहिजे, नाहीतर मी असं समजेल की तुझं माझ्यावर प्रेम नाही. आणि तन्वी म्हणाली, काय हे अर्जुन, असं बालिशपणासारखं करतोस? तो म्हणाला, बालिश तर बालिश. चल घे पटकन पी बरं. तनू उद्या ऑफिस आहे का तू घरी थांबणार आहेस सुट्टी टाकून? तू एक काम कर, आता मी आलोय ना तर तू थांब 2 दिवस घरी आणि आराम कर. मी नव्हतो ना 15 दिवस, म्हणून तुझ्यावर लोड आला होता ना, म्हणून तुला जास्त अस्वस्थ होते. आणि एकदा का या बन्सलचं प्रोजेक्ट सुरू झालं की मग तुला आराम करता येणार नाही. ती म्हणाली, ओके. तसंही आर्यनसुद्धा सारखा कंप्लेंट करतो की मी त्याच्याजवळ राहत नाही. मी थांबेल त्याच्याजवळ 2 दिवस. मग त्यानं तेल घेतलं आणि तिच्या केसातून हात फिरवू लागला आणि तिची चंपी करू लागला. तसं तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि हसली आणि म्हणाली, थँक्यू सो मच जानू, खरंच मला आता गरज होती याची. आणि आता अर्जुन तिचे खांदे चोळत हळूच म्हणाला, तनू मलासुद्धा बरंच काहीतरी हवं आहे तुझ्याकडून, मला मिळेल ना? आणि ती थोडीशी लाजून हसली. तिला आता खरंच खूप छान वाटत होतं. कालपासून तिच्या मेंदूवर एक प्रकारचा ताण आला होता आणि ती कॉफीच्या मगच्या कडेवर गोल गोल बोट फिरवत पुन्हा त्याच विचारात गुंतली होती. तनू कॉफी चांगली झाली नाही का? बघू बरं, असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा एक घोट घेतला. ती म्हणाली, अर्जुन खरंच नाही रे, मला नाही कॉफी प्यायची. तू पी ना, घे, तुला सवय आहे, मला अशी सवय नाही. मग अर्जुननं कॉफी घेतली आणि बाजूला ठेवली आणि तिच्या हाताला पकडून उठवलं आणि तिला मिठीत घेऊन तो बेडवर झोपला. आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, काय झालंय बेबी, तू इतकी रेस्टलेस का आहेस? ती म्हणाली, काय नाही अर्जुन, तू झोप. तो म्हणाला, तू सुद्धा झोप ना माझ्यासोबत, मला तू हवी आहेस ना. ती त्याचा चेहरा पाहून त्याला नाराज करायचा नाही म्हणून त्याच्या मिठीत झोपली आणि तो हळूहळू तिच्या छातीवरून पोटावरून हात फिरवू लागला. काही वेळ तीसुद्धा त्याच्या स्पर्शानं मंत्रमुग्ध झाली आणि लगेच डोळे उघडून म्हणाली, अर्जुन त्या विवेक बन्सलची हिस्ट्री तुला माहीत आहे का रे? आणि अर्जुन वैतागून म्हणाला, तू विवेक बन्सलचा काय इतका विचार करतेस? पुन्हा तेच तेच, माझी बायको मला मिळणार आहे की नाही आज? ती म्हणाली, मिळेल, पण अर्जुन सर फक्त एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अर्जुन म्हणाला, त्याचं तसं काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही, तसा तो जेंटलमन आहे, पण एवढी एक गोष्ट सोडली तर त्याच्यामध्ये दुसरा काहीच ड्रॉबॅक नाही. बिझनेसमध्ये तो प्रामाणिक आहे, खूप साऱ्या बायकांचे छंद वगैरे आहेत त्याला, असं नाही, पण थोडा लूज कॅरेक्टर आहे, सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर. हां, पण त्याची फुलंसुद्धा त्याच्या चॉईसची असतात. उगीचच कुठलीही सटरफटर मुलगी त्याच्या आयुष्यात येत नाही. आणि तनू आपल्याला त्याच्या लाईफशी काहीही देणं घेणं नाही. एवढं चालतं का आजकाल? हाय प्रोफाईल सेलिब्रिटी म्हटलं की हे त्यांचे शोक चालूच असतात. आपल्याला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. त्याची लाईफ आहे, कशी जगायची हे त्यानं ठरवावं. तन्वी म्हणाली, मग तू त्याला काय एवढं सुनावलं? किती बोललास अर्जुन तू? मी सुद्धा शॉक झाले होते तुझं बोलणं ऐकून. तू तर एका घावात त्याचे 100 तुकडे करून टाकलेस. अर्जुन म्हणाला, मी त्याला इनडायरेक्ट बोलत होतो.
फक्त आपल्याला सगळं माहीत आहे त्याच्याविषयी हे त्याला जाणवून देत होतो. म्हणजे त्यानं उगीचच आपण डोळे झाकून बसलोय आणि तो काय करतोय हे इतरांना कळत नाही असं समजू नये ना, म्हणून. जेव्हा चोर चोरी करतो ना, तेव्हा त्याला कोणीच बघत नाही म्हटल्यावर तो बिनधास्त असतो. पण जेव्हा त्या चोराला हे माहीत असतं की त्याच्यावर कोणीतरी नजर ठेवणारं आहे, तेव्हा तो चोरी करताना जरा तरी मागचा पुढचा विचार करतो. मलाही तेच करायचं होतं. इथून पुढे तो तुझ्याशी वागताना थोडा तरी अंतर ठेवूनच वागेल. आणि त्याच्या रिअल लाईफमध्ये कितीही बायका असो, 1, 10 असो किंवा 100, आपल्याला देणं घेणं नाही. आणि तन्वी मनात म्हणाली, खरं बोलतोस तू अर्जुन, खरं तर तुझंच बरोबर आहे. आपल्याला काही देणं घेणं नसावं इतरांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे या बाबतीत. पण मी जर मिसेस बन्सलला भेटले नसते ना, तर खरंच मला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. पण त्या बिचारीच्या डोळ्यातलं पाणी पाहून मला तिच्याविषयी वाईट वाटतं. आणि आता अर्जुन पुन्हा तिच्या ओठावर ओठ टेकवायला गेला, तसा तिने त्याच्या पोटात गुद्दा मारला आणि म्हणाली, यू रास्कल. हो बाजूला, तू माझ्या अंगावर गुंड घातले ना, आता तुला मी सोडणार नाही. अर्जुन म्हणाला, सॉरी ना बेबी, प्लीज मला माफ कर, मी पुन्हा असं नाही करणार. ती त्याला उशी फेकून मारत म्हणाली, अर्जुन पुन्हा करणार नाही याचा काय अर्थ आहे? तू पुन्हा नव्हे तर एकदा सुद्धा हे करायला नको होतं. असा विचारसुद्धा मनात आणायला नको होतास. त्या गुंडांनी माझ्यासोबत काहीही केलं असतं तर चाललं असतं का तुला? त्यानं माझा हात धरला. शी, किती घाणेरडा आणि थर्ड क्लास माणूस होता तो. आणि त्याच्यापेक्षा थर्ड क्लास तू आहेस, जो स्वतःच्या बायकोला अशा घाणेरड्या माणसांसमोर प्रेझेंट करतो. अर्जुन म्हणाला, तनू सॉरी ना. अगं तुझा हात धरला त्या गुंडाला मी खूप मारला परत. मलाही नाही आवडलं त्यानं तुझा हात पकडला म्हणून. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ना जाने मन. आता तन्वीनं तिथल्या फ्लॉवर पॉटमधली आर्टिफिशियल लांब दांडीची फुलं घेतली हातात आणि त्याच्या पायावर मारायला लागली, सपासप. तसा अर्जुन उड्या मारत, तनू नको, तनू लागतंय, बास ना, असं म्हणत थैथै करून नाचू लागला. तन्वी म्हणाली, आधी स्वतःच गुंड पाठवायचे आणि मग त्यानं हात पकडला म्हणून बायकोवर किती प्रेम आहे याचा आव आणायचा. हेच का तुझं प्रेम? मग माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, थांब हे घे, असं म्हणून तिने आणखीन फटके द्यायला सुरुवात केली. आणि अर्जुन उड्या मारत मारत म्हणाला, हे बघ वाटल्यास मी उठाबशा काढतो, सॉरी ना बेबी, असं म्हणून अर्जुन जर उठाबशा काढायला लागले. आणि तिनं पुन्हा एक पिलो त्याला फेकून मारली आणि म्हणाली, तुझी सॉरी गेली खड्ड्यात, आत्ताच्या आता बेडरूममधून बाहेर हो आणि मी सांगेपर्यंत तुला बेडरूममध्ये एंट्री नाही, कळलं? असं म्हणून ती त्याला धक्के मारत बाहेर काढत होती. आणि आता अर्जुनने तिचे हात पकडले आणि तिचा एक जोरात किस घेतला आणि हसून म्हणाला, जाने मन, छोड दो ना, पुराणी बात आहे, आता आठवून काय उपयोग, आपली रात्र खराब होईल ना. ती त्याला डोकलून देत म्हणाली, अर्जुन गोष्ट नवी असं किंवा जुनी, पण तीच चुकीची आहे, असं म्हणून ती त्याला पुन्हा मारत होती. आणि आता अर्जुननं तिच्या हाताला पकडून त्याच्या अंगावर ओढून घेतली आणि लगेच तिला मिठीत उचलून गोल गोल फिरवली. ती म्हणाली, अर्जुन सोड, मला चक्कर येते, अर्जुन खाली सोड. त्यानं तिला खाली सोडली आणि पुन्हा वाघीण जास्तच चवताळली. ती पुन्हा त्याला फटके देणार इतक्यात त्यानं तिला अजून पकडली आणि तिच्या गाऊनची चेन उघडली आणि तिचा एक पाय वर घेऊन त्याच्या मांडीवर ठेवला. आणि तिचा गाऊन तो वर वर घेत होता आणि ती रागात धुमसत होती, सुटकेसाठी प्रयत्न करत होती. पण आता ही वाघीण वाघाच्या तावडीत सापडली होती आणि त्यांचं हे रोमॅन्टिक युद्ध कधी संपणार होतं काय माहीत. आता त्याचा हात तिच्या पायावरून फिरत फिरत मांडीपर्यंत गेला. तसं तिने तिचे डोळे मोठे केले आणि म्हणाले, अर्जुन हात काढ. अर्जुन तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन जात म्हणाला, तनू डार्लिंग, जीव द्यायला सांग, आत्ता देतो, पण हात नाही काढणार. असं म्हणून त्यानं त्याचा हात आणखीनच वर थोडा बाजूला फिरवला. तशी तन्वी सगळा जोर लावून त्याच्या पोटात एक कोपर मारला. दरवाजा उघडला आणि त्याला बाहेर ढकलून दिला. आणि तो म्हणाला, तनू असं का करतेस, मला आत येऊ दे ना, मी वाटलं तर बाल्कनीत झोपतो ना आपल्या. ती म्हणाली, अजिबात नाही, तू अजिबात रूममध्ये पाऊल टाकायचं नाही मी सांगेपर्यंत.
तो म्हणाला, मग मी कुठे झोपू? ती म्हणाली, जा गेटवर जाऊन झोप, नाहीतर सांग तुझ्या त्या भाडोत्री गुंडांना, ते तुझी सोय करतील. बायकोच्या अंगावर गुंड घालतोस, नालायक कुठला? तुझ्यात हिंमत नव्हती ना माझ्याशी सामना करण्याची, म्हणून असा सहारा घेतोस सटरफटर गुंडांचा? अर्जुन, तू लूजर आहेस, असं म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. त्यानं पुन्हा दरवाजा वाजवला. तिनं रागात दरवाजा उघडला, त्याची उशी आणि ब्लँकेट त्याच्या अंगावर फेकलं आणि तो म्हणाला, तनू माफ कर ना, मी काय करू तुझी माफी मागण्यासाठी, मला सांग. तन्वी म्हणाली, करशील मी सांगेल ते? तो म्हणाला, हो तनू, मी नक्की करेन. सांग तरी बेबी, मला माफ कर ना. तन्वी म्हणाली, मग एक काम कर, तू ना ज्या गुंडानं माझा हात पकडला होता ना त्याचा किस घे, मग तुला कसं वाटतं ते मला सांग. आणि अर्जुन खूप घाणेरडं तोंड करत म्हणाला, शी व्या, हे काय तनू, हे असं कुठं असतं का? तन्वी म्हणाली, असंच असतं, माझ्याकडे असंच असतं, आता निघ, असं म्हणत तिने त्याच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. अर्जुन सर पुन्हा डोक्यावर हात मारत स्टडीमध्ये जाऊन झोपले आणि म्हणाला, यालाच म्हणतात स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. तिला नव्हतं ना माहीत हे गुंडांचं प्रकरण. काय गरज होती का सांगायची? अर्जुन, तुझं ना तोंडच राहत नाही. इतकी वर्ष हे सिक्रेट लपवून ठेवलं होतं, तर आता सांगायची काय गरज होती? पण मला वाटलं की इतकी वर्ष झाली या गोष्टीला, तन्वी आता चिडायची नाही जास्त, ते विसरून पण गेली असेल. पण ही वाघीण आहे तशीच आहे. ओ गॉड, आता काय करू? काय करू म्हणजे ती मला माफ करेल. ती तर एक संधी सोडत नाही किंवा एक चूकही माफ करत नाही नवऱ्याची. मी नवरा आहे यार तिचा, पण का अशी वागते ती? आता तिची माफी मागण्यासाठी मला खरंच त्या गुंडाला किस करावं लागणार की काय? शिव्या, नो नो वे, मी नाही, कधीच नाही असं करणार, असं म्हणून त्यानं केळस येऊन अंगावर ब्लँकेट घेतलं आणि अर्जुन सर तिथेच झोपले स्टडीमध्ये आणि तन्वी आर्यनला मिठीत घेऊन झोपली. आता इकडे बन्सलच्या घरी पहाटे पहाटे त्याची सेक्रेटरी तिच्या घरी निघून गेली आणि अस्मिता त्या रूममध्ये गेली आणि ती रूम आवरू लागली. विवेक तसाच उघडाच पालथा झोपला होता. त्याच्याकडे अस्मिताने एकदा पाहिलं आणि पुन्हा खाली मान घालून त्यानं ड्रिंक केलेले ग्लास, बाटल्या, बर्फाचं भांडं, सिगारेट सगळं आवरू लागली. आणि आता कितीतरी दिवसातून ती त्याला अशी निरागसपणे झोपताना पाहत होती. नवीन नवीन लग्न झालं तेव्हा तो तिला दिवस रात्र मिठीत घेऊनच झोपत असे. खूप प्रेम करायचा तो तिच्यावर. त्याचं बहुतेक ती पहिलं प्रेम होती की नाही माहीत नाही, पण तिचं मात्र तो पहिलं प्रेम होता. आणि आता तिला मोह न आवरून ती हळूच त्याच्या जवळ गेली आणि त्याच्याकडे खूप प्रेमळ नजरेनं पाहत होती आणि तिनं त्याच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली. आणि आता विवेकला वाटलं की त्याची सेक्रेटरीच आहे आणि तो झोपेतच म्हणाला, ओ स्वीटी डार्लिंग, डोंट गो, कम ऑन, असं म्हणून त्यानं तिला जवळ ओढलं आणि त्याच्या मिठीमध्ये घेऊन तिला आणखीन जवळ घेतलं आणि तसाच झोपला तिला घट्ट पकडून. आता विवेकचं तोंड अस्मिताच्या अगदी तोंडाच्या जवळ होतं आणि त्याचे डोळे बंद होते आणि त्याच्या अचानक असं वागण्यानं ती बावरली, थोडी गोंधळली. तो असंच करायचा तेव्हासुद्धा तिला उठून द्यायचं नाही सकाळी सकाळी त्याच्या मिठीतून. गेले काही वर्ष आणि महिने अस्मिता मात्र या सुखापासून परावृत्त झाली होती. आता अस्मिता त्याच्या चेहऱ्याकडे, त्याच्या बंद डोळ्यात, ओठांकडे अधाशीपणे पाहत होती आणि तिनं तिच्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली. आता तिला त्याचा मोह झाला होता. खूप तहान लागली होती त्याच्या प्रेमाची आणि तिनं डोळे झाकले आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवायला गेली. इतक्यात तिच्या परफ्यूमचा वास त्याच्या नाकात शिरला आणि त्याने डोळे उघडले आणि त्याला जाग आली. त्याने तिला दूर ढकलली. तसं तिला जबरदस्त धक्का बसला आणि तिला काहीच कळलं नाही क्षणभर. आणि तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, विवेक ऐक ना, माझ्याकडं बघ ना. आणि तो तिला न बघताच नॉनसेन्स म्हणून बाथरूममध्ये निघून गेला आणि अस्मिता पुन्हा रडायला लागली.